काढते तर नमस्कार मित्रांनो, तर स्वर्गनगरी कोकणात तुम्ही कोकणी देवेंद्र तुमचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करीत आहे। तर मित्रांनो, आज आई बनवते आलूवडी रेसिपी। तर ती बनवायला एकदम सोपी असते। तर तुम्हाला आवडते का ते कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ बघायला जाम मजा येणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तर मित्रांनो चला। तर मित्रांनो, सर्वप्रथम आपण आलूवडीची पानं घेतलेत। तर त्या पानांचा आपण शिरा काढून घेणार आहोत। तर पटापट आपण शिरा काढून घेऊया। आधीला नाही करणार आहे तर फायनली शिरा काढून झाले। त्यानंतर लसूण टाकून घेऊया आणि ते मिक्सरला लावूया। तर आपली आलं लसूण पेस्ट, त्यानंतर कोथिंबीर कापून घेऊया। तसेच त्यानंतर लसूण टाकून घेऊया आणि कांदा किसून झाल्यानंतर आपली आलं लसूण पेस्ट तयार झाले। तर त्यानंतर 2 कांदे घेतलेत। तर ते आपल्याला किसून घ्यायचेत। तर पटकन किसून घेऊया। कांदा किसून झाल्यानंतर किसलेल्या कांद्यामध्ये बेसन पीठ मिक्स करून घेऊया। त्यामध्ये हळद, गरम मसाला, तिखट, चवीनुसार मीठ, तसेच त्यामध्ये मगाशी तयार केलेली आलं लसूण पेस्ट टाकून घेऊया आणि त्यानंतर पांढरे तेल टाकूया। ते सर्व टाकल्यानंतर ते पीठ चांगले मिक्स करून घेऊया। तर तयार केलेले पीठ एका पाठोपाठ एका पानाला लावून ते तयार करूया। तर एका पानाला पीठ लावून त्याच्यावरती अजून एक पान ठेवायचं आहे। त्याला सुद्धा पीठ लावून घ्यायचं आहे।
पीठ लावून झाल्यानंतर त्याचा आपल्याला गोल रोल करायचा आहे. तर पटपट आता रोल बनवून घेऊया. तर फायनली रोल तर बनवून झालेत. तर त्यांना वाफण्यासाठी जालीदार चाळणीमध्ये ठेवूया, कारण त्यामुळे उकळलेल्या पाण्याची वाफ त्या वड्यांना लागेल. तर वड्या आता वाफण्यासाठी गॅसवरती ठेवूया आणि त्यावरती झाकण ठेवूया. ते वाफल्यानंतर त्याच्या गोल आकारामध्ये वड्या पाडून घेऊया. तर तुम्हाला हव्या असतील तर तुम्ही अशाच खाऊ शकता, नाहीतर त्या तेलामध्ये फ्राय करू शकता. तर मला तर फ्राय केलेले आवडतात, तर त्यांना फ्राय करून घेऊया. तर फायनली आपली रेसिपी तयार झाली. तर मित्रांनो, तुम्हाला रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. तर मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मित्रांनो, पुन्हा भेटू अशा एका नवीन व्हिडिओमध्ये. बाय.